नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज महाराष्ट्रातल्या एका पक्षाचे लोक हे इतके खुनशी झालेले आहेत, इतके खुनशी झालेले आहेत, की ते मेलेल्या व्यक्तीच्या आठवणीसुद्धा पुसून टाकण्याच्या गोष्टी करत आहेत. आता तुम्हाला माहिती असेल परवाच्या दिवशी भाजपचे रवींद्र चव्हाण हे लातूरमध्ये होते. लातूर म्हणलं की विलासराव देशमुख हे जगात कोणालाही तुम्ही विचारा. आता हा माणूस लातूरमध्ये गेल्याच्या नंतर सभेमध्ये समोर बसलेल्या कार्यकर्त्यांच्या समोर असं म्हणतो की लातूर शहरातील भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह बघितल्याच्या नंतर विलासराव देशमुख यांच्या आठवणी शहरातून 100% पुसल्या जातील यात शंका नाही, असं रवींद्र चव्हाण म्हणतात. आता रवींद्र चव्हाण यांनी असं म्हटल्याबरोबर लोकांच्या अशा प्रतिक्रिया आहेत. ह्या प्रतिक्रिया बघा, लोक म्हणतात साहेब आमच्या मनामध्ये आहे, साहेबांची आठवण लातूरच्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये आहे, लातूरकर साहेबांना कधीच विसरू शकत नाही, तुम्ही कोण कुठले, यांना सुद्धा भयंकर लोक शिव्या देत आहेत. या सगळ्या प्रतिक्रिया बघा तुम्ही लोक काय म्हणतायत ते. आता रवींद्र चव्हाण यांना खरंच विलासराव देशमुख यांनी काय काय कामं केले ना हे पण मी तुम्हाला सांगणार, त्यामुळे व्हिडिओनं शेवटपर्यंत बघा. काही कामांचं मी त्यांचं 4-5 गोष्टी ठळकपणे ज्या विलासराव देशमुख यांनी केल्या आणि त्या मिटताच येणार नाही. म्हणजे विलासराव देशमुख यांची जर आठवण यांना मिटवायची असेल तर मग ती ऑइल फॅक्टरी काढून फेकावं लागेल, ते लातूरमधलं रेल्वे जी आणली लातूरमध्ये विलासराव देशमुखांनी ती कुठून फेकून द्यावं लागेल, त्याच्यानंतर लातूरचे साखर कारखाने उखडून फेकून द्यावं लागेल. लातूर पॅटर्नसाठी तिथले विद्यार्थी ओळखले जातात, ज्यांनी आज महाराष्ट्रभर आणि भारतभरामध्ये नाव कमवलेलं आहे, हुशार विद्यार्थी पोहोचलेले आहेत जगभरामध्ये. या सगळ्या विद्यार्थ्यांचं ज्ञान पुसून टाकावं लागेल जर यांना विलासराव देशमुख यांची आठवण पुसायची असेल तर. आता ह्यांनी असं म्हटलं बरोबर, अमित देशमुख जे राजकारणामध्ये आहे आणि विलासराव देशमुख यांचे पुत्र आहेत, त्यांनी फेसबुकला इतर ठिकाणी पोस्ट केल्या आणि प्रतिक्रिया दिली की ही काय भाषा वापरत आहेत, हे असं इतकं वाईट लेवलला राजकारण जाणार असेल असं मला वाटत नाही, अशी त्यांची प्रतिक्रिया आली. त्याच्यानंतर रितेश देशमुख जे आपल्याला माहिती आहे प्रसिद्ध अभिनेते आहेत आणि रितेश देशमुख यांनी सकाळी 1-2 ओळीमध्येच खूपच छान त्यांचा समाचार घेतला आहे. त्या 2 ओळी बघा रितेश देशमुखांनी काय म्हटलं आहे. दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही. जय महाराष्ट्र. बघितलं किती छान सभ्य शब्दामध्ये कुणाचंही नाव न घेता ह्या भाजपच्या लोकांसारखं घाणेरडं काहीतरी ह्याची आठवण पुसायची त्याची आठवण पुसायचं, या माणसाचं नावसुद्धा घेतलं नाही. हे बरोबर केलं रितेश देशमुख यांनी, उल्लेखच केला नाही. अनुल्लेखांनी मारणे माणसं म्हणतात ना, उल्लेख न करता त्या माणसाला असं खजील करायचं की अरे यार हे बघा यांचे मुलं हे काय संस्कार दाखवत आहेत आपले, आणि आपण बघा कसली घाण तिथं ओकून गेलो आहे लातूरमध्ये. आता म्हणजे रितेश देशमुख यांची ही प्रतिक्रिया आल्याच्यानंतर त्यांनासुद्धा लोक भरभरून प्रतिसाद देत आहे. रवींद्र चव्हाण यांच्या या वक्तव्यावर मला असं वाटलं की म्हणजे तुम्हाला विलासराव देशमुख यांची आठवण पुसायची म्हणजे नेमकं काय पुसायचं आहे? अशा कोणत्या वाईट आठवणी आहेत का, चुकीच्या आठवणी आहेत का की ज्या तुम्हाला पुसून टाकायच्या आहे? आठवणी कोणत्या पुसायच्या असतात मित्रमैत्रिणींनो? आठवणी त्या पुसायचा आपण प्रयत्न करतो ज्या अत्यंत त्रासदायक आहे, ज्या आठवलं की आपल्याला खूप त्रास होतो, वाईट वाटतं, ज्याने काहीतरी खूप भयंकर चुकीचं केलेलं आहे, चुकीचं बोलून गेलेलं आहे. विलासराव देशमुख तर असे नव्हते. तुम्ही कधी पण त्यांचे फोटो बघा, अत्यंत प्रसन्न, अत्यंत उल्हासित आणि एकदम मिश्किलपणे ते बोलायचे. खरं तर ते जेव्हा बोलत मी फार त्यांचं ऐकलं नाही आहे, पण आता त्यांच्या जुन्या क्लिप्स जेव्हा ऐकायला मिळतात, कुठलीही क्लिप काढून बघा, अरे असं वाटतं किती मनमोकळा माणूस आहे. माणूस असू दे, ते मुख्यमंत्री होते या राज्याचे आणि तेव्हा अत्यंत व्यवस्थित, तेव्हा पूर्ण लोकशाही पद्धत होती या देशामध्ये आणि त्यामुळे त्यांना विरोध करणाऱ्या लोकांना पण ते खूपच छान अत्यंत आनंदानेच प्रत्युत्तर द्यायचे. आता थोडक्यात लोक काय म्हणतायत हे पण मी तुम्हाला थोडक्यात सांगते की लोक काय म्हणतायत. की ते एक कमेंट आहे बघा, मिलिंद पाटील म्हणून आहेत, ते म्हणतात की मग तुम्हाला काय गोळवळकर, हेडगेवार, विदेशी पाहुणे आठवायचे आहेत का? त्याच्यानंतर ते म्हणतात की विलासराव देशमुख कधीच लाचार नव्हते, राजकारण देखील सर्वांना हातात हात घालून त्यांनी राजकारण केलं, त्यांनी कधी लाचारी केली नाही. भाजपचे गोपीनाथ मुंडे हे त्यांचे खूप जवळचे मित्र होते आणि राजकीय कट्टर विरोधक असले तरी त्यांनी असली घाण अशा
असं विष कधीच पसरवलं नाही. विश्वंभर चौधरी म्हणतायत की हे किती खुनशी पक्ष आहे हा आणि घाणेरडी मानसिकता बाळगणारा हा पक्ष आहे. त्याच्यानंतर ते म्हणतात विलासराव देशमुखांची आठवण 100% पुसली आहे हे सभेच्या गर्दीतून दिसतं. हे अत्यंत घमेंडखोर आणि तितकंच खोटारडं विधान आहे. अत्यंत घमंडी असलेलाच माणूस असं बोलू शकतो. अरे आठवणी कोणाच्या पुसायच्या असतात? आठवणी तुम्ही इंग्रजांच्या पुसा, त्यांनी अन्याय अत्याचार केले. ज्या लोकांनी या देशावर मनुवाद लादला त्यांचा त्रास पुसायचा प्रयत्न करा. जे या ठिकाणी अन्याय अत्याचार झाले या देशावर ते पुसायचा प्रयत्न करा. पण नाही, तुम्हाला इथं लोकशाही पद्धतीने जे लोक सरकार चालवत होते त्यांच्या आठवणी पुसायच्या आहे. हा कधीच पुसू देणार नाही आहे. हे लोकच सांगत आहेत, मी सांगायची सुद्धा गरज नाही आहे. त्याच्यानंतर साहेब आमच्या मनात, लातूरच्या मनात साहेब असे पोस्टरसुद्धा आज लातूरमध्ये झळकलेले आहेत. हे सुद्धा आपण इथे दिसतंय. 8.5 वर्ष मुख्यमंत्री राहिलेले आहे. कर्तृत्वगार नेतृत्व आहे विलासरावजी साहेब. उस्मानाबाद जिल्हा आत्ताचा लातूर जिल्हा निर्मिती करून पोटच्या लेकराप्रमाणे त्यांनी त्याचं पालन पोषण केलं असं लातूरकर म्हणतायत. आता तुम्हाला मी या विलासराव देशमुख यांनी काय काय कामं केले त्यांचे ठळक मी कामं सांगते. जे विसर पडला असेल महाराष्ट्राला, पण जेव्हा हे अशा प्रकारचे लोक येतात ना तेव्हा त्या गोष्टी आठवण करून दिल्या पाहिजे की एक काळ होता या देशामध्ये जेव्हा राजकारणी असे होते की ज्यांना खरोखर वाईट वाटायचं जेव्हा काय व्हायचं. तुम्हाला माहीत असेल किल्लारीचा भूकंप, लातूर म्हणल्यावर किल्लारीचा भूकंप सगळ्यांनाच आठवतो. तेव्हा तर मुख्यमंत्री होते शरद पवार, पण विलासराव देशमुख राजकारणामध्ये होते. तेव्हा तिथे बेचिराग झालेलं ते सगळं, पडलेले घरं, म्हणजे इतकं ते सगळं पाहून तिथले लोक सांगत आहेत, कमेंट्सवरून मला कळलं की हा माणूस अक्षरशः ढसाढसा रडला होता ते समोरचं दृश्य पाहून. अर्थात ते कुठल्या कॅमेऱ्यासमोर नाही रडले, कॅमेऱ्यासाठी नाही रडले जसे आजचे काही लोक रडतात. तेव्हा कॅमेरासुद्धा नव्हता. ती आलेली एक उत्स्फूर्त प्रतिसाद होता, प्रतिक्रिया होती एका हळव्या संवेदनशील मनाची. आणि लोक ते कमेंट करतायत. तिथल्या लोकांच्या मनामध्ये ती आठवण कधीच नाही मिटणार. रितेश देशमुख जसं म्हणतात की कोरलेल्या आठवणी नाही मिटता येत तुम्हाला. त्याच्यानंतर आता यांनी काय काय केलं बघूया. तुम्हाला माहिती असेल की एकेकाळी मुंबई म्हणजे 2004-05ला मुंबईमध्ये खूप मोठा पूर आला होता. म्हणजे चेरापुंजीला 110 वर्षात जेवढा पाऊस नव्हता पडला तेव्हा मुंबईला 2 तासात पाऊस पडला तेवढाच. इतका पूर आलेला असताना हे मुख्यमंत्री होते. दिवस रात्र मंत्रालय 24-24 तास थांबून युद्ध पातळीवर विलासराव, त्यांचे चीफ सेक्रेटरी जॉनी जोसेफ यांचं काम सुरू होतं. मुंबई 3 दिवसात पूर्वपदावर आणली गेली. कचरा भर पावसात 2 दिवसात डंप केला गेला. यशवंतरावांनंतर मुंबईकडे सर्वाधिक लक्ष देणारा मुख्यमंत्री जर कोण असेल तर ते विलासराव देशमुख होते. लातूरचे जरी असले तरी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, म्हणून त्यांनी हे सगळं काम केलेलं होतं. आणि हा जो मी लेख तुम्हाला वाचून दाखवते आहे, द लातूर डायरीज म्हणून मानस पगार म्हणून होऊन गेलेले आहेत. त्यांनी खूपच चांगलं विलासराव देशमुख यांचा कामाचा सगळा आढावा याच्यामध्ये नोंदवून ठेवलेला आहे. ते मी तुम्हाला वाचवत आहे. अजून पुढच्या 2-3 गोष्टी मी सांगते. बघा, तुम्हाला मांजरा नदी माहिती असेल, लातूर या भागामध्ये आहे. आणि ते म्हणतात की मांजरा हे जे ठिकाण आहे या ठिकाणी इथला माणूस बोलायला सक्षम केला तोपर्यंत या तालुक्याची सर्वसाधारण परिस्थिती ही गरीब होती. आजही दिमाखात उभा असलेला पहिला सहकारी साखर कारखाना आहे मांजरा हा सहकारी साखर कारखाना. त्याआधी ऊस पिकत होता पण कारखाना त्या ठिकाणी नव्हता. विलासराव देशमुख यांनी त्या ठिकाणी कारखाना आणला. जे उत्पन्न पहिले 4 ते 5 कोटी होतं ते उत्पन्न 100 कोटीवर गेलं आणि आता ते 200-500-1000 कोटीपेक्षाही जास्त हे उत्पन्न या ठिकाणी जातं आहे. हे जे काम केलेलं आहे ना ते पुसता नाही येणार आहे. पुढचं, ऊसापेक्षाही त्या ठिकाणी तूर, सोयाबीन हे सुद्धा पीक तिथे घेतलं जात होतं. महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त सोयाबीन उत्पादक जिल्हा हा लातूर होता तेव्हा. आणि पण त्याचं प्रोसेसिंग हे या ठिकाणी नव्हतं. त्यावेळेला टीना ऑइल मिल हे याच ठिकाणी त्यांनी आणलेलं आहे. तुरीचं प्रचंड प्रमाणात उत्पादन तर होत होतं पण बाजारपेठ कर्नाटकामध्ये होती. कर्नाटकात पाठवणं बंद करून लातूरला MIDC सक्षम केली. तूर डाळ मिळेल लातूरातच फुफवल्यामुळे इथल्या मालाला बाजारपेठ आणि इथंच हजारोंना काम मिळालं आणि भावसुद्धा इथल्या या शेतकऱ्यांना, कारण की तिथेच प्रोसेसिंग युनिट होतं म्हणून मिळालेलं आहे.
त्या ठिकाणी हवं तर तुम्ही खालचं पॉज करून वाचून घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की लातूरला पाणी नाही म्हणून हे जेव्हा आले ना मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस, त्यांनी लातूरला पाणी पाठवायचा ड्रामा केला होता त्या रेल्वेनी. ती जी रेल्वे आणलेली आहे ना ती सुद्धा विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना आणलेली आहे. अर्थात या सगळ्या गोष्टी त्यांनी बोलबाला केला नाही, कारण की ते काही त्यांनी त्यांच्या खिशातून केलेला नव्हता, ते त्यांनी इथल्याच आपल्या सगळ्यांच्या पैशातनं केलेला होता. पण आज तुम्ही बघत असाल की हाच पैसा लोकांसाठी खर्च करायचा की स्वतःसाठी वापरायचा, हे याच्यामध्ये कन्फ्युजन आहे आणि मोस्टली लोक हे लोकांसाठी खर्च करत नाही आहेत. त्यामुळे हे परत परत सांगावं लागतं. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी विलासराव देशमुख फाउंडेशनचे 600 ते 1000 कर्मचारी हे रोज हजारो लिटर पाणी हे शांतपणाने वाटत होते. त्याच्याकडे कुठल्या मीडियाचं लक्ष नव्हतं. त्यांनी कुठले फोटो काढले नाही, ना ते फोटो व्हायरल केले, ना ते त्याचा बोलबाला केला. पण अशी सगळी कामं विलासराव देशमुख यांनी केली. आणि विलासराव देशमुख यांच्या उंचीचं जे काही नेतृत्व आहे ना ते असं 5-10 वर्षात तयार नाही होत. आणि संघाच्या शाळेमध्ये गेले तर ते बिलकुलच होत नाही. त्याच्यासाठी खरोखर जनतेप्रती तळमळ असायला लागते आणि ती होती. आणि ह्या सगळ्या आठवणी पुसण्याचा आपण 100% पुसल्या जाईल असं जे रवींद्र चव्हाण म्हणत आहेत. खरं तर ते शिव्या खात आहेत. आणि पुसलं कोण जाणार आहे तर हे असे विषारी मानसिकतेचे जे लोक असतात ना त्यांना इतिहासामध्ये काहीही मोल नसतं, त्यांचं काहीही इतिहासात योगदान नसतं. विलासराव देशमुखांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात ते म्हणतात की विरोधकांना काय काम आहे, त्यांनी कधी जनतेची कामं केलेच नाही. त्यांना फक्त जातीत भांडणं लावायचे, धर्मात भांडणं लावायचे, नाहीतर काहीतरी विषारी घाणेरडं बोलायचं, इतकंच येतं. ते प्रत्यक्षात कामाविषयी कधीच बोलत नाही, असं विलासराव यांचं सुद्धा हे होत आहे. आता काल हे रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य आल्याच्या नंतर मला राहवलं नाही खरंच. आणि अर्थात विलासराव देशमुख यांचे जे चाहते असतील, खरं तर होऊन गेला आहे माणूस, म्हणजे त्याच्याविषयी असं बोलणं हे कुठल्या संस्कारात, हे संस्कार बिंस्कार म्हणतात, हे यांचे काय घाणेरडे संस्कार आहेत हे दाखवून राहिलेले आहेत. आणि मला असं वाटतं लातूरकर जनता यंदा निवडणुकीमधून यांना धडा शिकवणारच. आणि लातूरकर आता नेमकं कोणाला लक्षात ठेवणार आहे आणि विलासराव देशमुख यांना लक्षात ठेवणार असेल तर या निवडणुकीला काय करायचं मला असं वाटतं लातूरच्या जनतेला चांगलं माहिती आहे. आज इथेच थांबते. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लातूरच्या लोकांपर्यंत पोहोचवा. थांबते. थँक्यू सो मच.